असं होऊन जातं ना, की स्वयंपाकाचा कधी-कधी इतका जास्त कंटाळा येतो आणि कधी-कधी इतका जास्त इंटरेस्ट येतो. तोच इंटरेस्ट मला आला होता आज. म्हटलं चला मस्त मसाल्याची भाजी बनवूयात आज वांग्याची आणि तीच मी बनवायला घेतली. वांगे कट करायला घेतले तर अर्धा किलो वांग्यामधून फक्त 4 वांगे व्यवस्थित निघाले. बाकी सगळे किडके निघाले. त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या-मोठ्या आळ्या निघाल्या ना, मला इतका जास्त राग आला आणि माझा सगळा मूड ऑफ झाला. मला इतकं घाण वाटत होतं त्या आळ्या बघून, की बास मी ते साईडलाच ठेवून दिलं. म्हटलं आता नंतर भाजी बनवेल. त्यानंतर ना 5 ते 6 दिवस झाले मला कसली ॲलर्जी होती आहे माहिती नाही. माझ्या हातावरती ना हे असले काहीसे फोड दिसतात आहे, ज्यांना इतकी जास्त खाज येते ना आणि त्या इचिंगमुळे मला इतकं इरिटेट होतंय ना, रोज सकाळ संध्याकाळ मी त्या हातांना खाजवत बसते आणि हातावरती इतके काळे डाग करून घेतले मी, की सांगू नाही शकत. आता उद्या डॉक्टरांकडे जाणार आहे रुटीन चेकअपसाठी. सो त्यांना मी ती गोष्ट सांगेल. बघूत आता ती ॲलर्जी आहे की दुसरं काहीतरी निघतंय. त्यानंतर इकडे मी माझे प्लांट्स बघत होते. झालं असं उन्हाळा जसं स्टार्ट झाला होता ना, तेव्हापासून प्लांट्स इतके जास्त सुकून गेले होते, पण आता मस्त झालेत हिरवे-हिरवे. तर ते बघायला खूप छान वाटत होतं. त्यानंतर ना या पुदिन्याच्या काड्या बघा 2 दिवसापूर्वी आईने खोसल्या होत्या आणि आता पूर्णपणे सुकून गेल्यात. माहिती नाही आता त्याला काय प्रॉब्लेम झाला. पहिला पुदिना आमचा पूर्ण सुकला होता. त्यामुळे नंतर दुसरा पुदिना लावला आणि इकडे हे ओव्याचं झाड. इतका छान स्मेल येतो ना ह्या ओव्याचा, बास मी सांगूच नाही शकत. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही समजू शकता. त्यानंतर मला माझा हा ड्रेस रिसीव्ह झाला होता. खरं तर खूप छान आहे, कॉटनमध्ये आहे हा ड्रेस. जर तुम्हाला हा ड्रेस ऑर्डर करायचा असेल ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये लिंक असं टाईप करा. ह्याची लिंक मी तुमच्या डीएममध्ये पाठवते. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.